निषिद्ध कर्माच्या पापाचे फल व काम्य कर्माच्या पुण्याचे फल याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. काय काम्य कर्माच्या पुण्याचे फल हे निवृत्त कसं का होईल आणि निषिद्ध कर्माचे पापाचे फल या दोघांची निवृत्ती कशी काय होईल हा प्रश्न आहे. कशी होणार हा प्रश्न आहे. त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगादी मिळणार नाही. कारिरी याग, ज्योतिषोम, नंतर राज्य मिळवण्यासाठी अश्वमेध इत्यादी यज्ञ आहेत. ह्या यज्ञ केले की त्याला त्याचं फळ मिळतं. त्यात काम्यकर्माच्या फलाची इच्छा केली नाही. काम्यकर्म कुठलं तरी कामना करून केलेलं कर्म त्याला काय म्हटलेलं आहे, काम्यकर्म म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर काम्य कर्माची फळाची जर इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फळ उत्तम भोगादी मिळणार नाही. फळाची इच्छा केली नाही तर भोग मिळणार नाही. असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्ती करता काही यत्न केला, द्रव्य प्राप्ती करता काही यत्न केला, त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली. त्या इच्छा व्हावे करून त्या द्रव्य प्राप्त होत नाही ना. द्रव्य प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न करतोय. बरोबर आहे. अजून द्रव्य प्राप्त झालेलं नाही पण द्रव्य प्राप्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. मध्ये कोणी माझ्यासारखं मिळालं, अरे काय कशासाठी करतोय, पोट भरण्यासाठी 2 वेळेची भाकरी मिळाली झालं, देवाचं भजन कर. मग त्याने ऐकलं ते, त्याला काय करायचं, हे द्रव्य कोणीतरी चोरून नेतील, हे करतील ते करतील, त्याच्यापेक्षा काय करूया आपण, देवाचं भजनच करूया. त्याने तर द्रव्य प्राप्ती करण्याचं यत्न सोडून दिले. आता द्रव्य प्राप्त होईल की नाही, नाही ना, नाही होणार ना. तसंच असे पहा, कोणी एका पुरुषाने एका पुरुषाने द्रव्य प्राप्ती करता काही यत्न केला, त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली. तर इच्छेचा अभाव असल्यामुळे त्या द्रव्य प्राप्ती होत नाही. त्याप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोग प्राप्तीच्या इच्छेने कर्म केले तुम्ही. काय दुसरे जन्मामध्ये उत्तम भोग प्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, पण आता त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली ना. नको, कोणीतरी समजावून सांगितलं, तर त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली ना. मग आता त्याला फळ प्राप्त होईल का. इच्छा असेल तरच फळ होणार, इच्छा नष्ट झाली फळ प्राप्त नाही होणार, फळ प्राप्त होणार नाही. तशा तऱ्हेने इच्छा भावे करून काम्य कर्माचे फळ मिळणार नाही. काम्य कर्माचे फल मला मिळावं अशी तीव्र इच्छा असेल तर तुम्हाला फळ मिळेल. पण काम्य कर्माचे फळ काय करायचंय रे भाऊ, चल जाऊ देत, नाही पाहिजे. इच्छा नाही केली फल मिळणार नाही.
असे आम्हीच म्हणतो असे नाही, तर वेदांत मतातही असेच मानले आहे. या रीतीने संचितातील काम्यकर्माच्या फळाचा फलेच्छेच्या अभावाने नाश झाला. संचित कर्मामध्ये असणारे काम्यकर्म आहेत, त्या कर्माचा फळाचा फलेच्छेच्या अभावाने नाश झाला. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. तो नाश साधारण प्राश्चित्ताने होतो. अज्ञात संचित कर्म म्हणजे जे अज्ञात निषिद्ध कर्म आहेत त्याचा नाश होणे आहे. तो नाश कशाने होईल? साधारण प्राश्चित्ताने होतो. साधारण प्राश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान इथे आहे. साधारण प्राश्चित्त म्हणजे काय? ईश्वर नामाचं उच्चारण अथवा गंगा स्नान हे आहे. गंगा स्नानापेक्षा ईश्वर नाम उच्चारण हे सर्वात सुलभ आहे. गंगा स्नान व ईश्वर नाम उच्चारण ही केवळ प्राश्चित्त रूप नाही, केवळ प्राश्चित्त आहे असं नाही. काय? गंगा स्नान व ईश्वर नाम उच्चारण हे काय केवळ प्राश्चित्त रूप आहेत असं नाहीत, काम्य रूपही आहेत. ते कसे आहेत? काम्य रूप आहेत. कारण गंगा स्नान व ईश्वर नाम उच्चारणाने उत्तम लोकाची प्राप्ती होत असल्याने शास्त्राने सांगितले आहे. म्हणून काम्य रूपही आहेत. म्हणून ते काय? काम्य रूप आहेत. तथापि उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस केवळ प्राश्चित्त रूपच आहे. त्याला कुठल्या लोकाची इच्छा नाही आहे. तो लोक मला मिळावा, स्वर्गलोक मिळावा अशी मुमुक्षूला इच्छाच नाही. मुमुक्षुस केवळ प्राश्चित्त रूपच आहेत ना असल्याने म्हणून काम्य रूपही आहेत. ईश्वर नाम उच्चारण, गंगा स्नान हे काम्य रूपही आहेत आणि प्राश्चित्त रूपही आहेत. पण काम्य स्वर्गादी फळाची इच्छा त्याला नाही आहे. म्हणून मुमुक्षु ते कसं होईल? प्राश्चित्त रूपच होऊन जाईल. सकामाला काम्य रूप, प्राश्चित्त रूप आहे. जो कामी माणूस आहे, स्वर्ग फळाची इच्छा करणारा माणूस आहे, त्याला सकाम कामा इच्छेसह कामनेसह जो विचारतो त्याला सकाम म्हणतात. आणि कामना ज्याला नसते त्याला निष्काम म्हणतात. सकामाला काम्य रूप, अप्राश्चित्त रूप हे दोन रूप आहेत. कामना करणारा माणूस आहे, इच्छा करणारा माणूस आहे, त्याच्यासाठी ते काम्य कर्मही बनतंय आणि प्राश्चित्त कर्मही बनतं. पण मुमुक्षुला कसलीच कामना नसल्यामुळे ते काम्य रूप बनत नाही, ते प्राश्चित्त रूपच बनत आहे. परंतु उत्तम लोकाची प्राप्ती इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष आहे त्याच केवळ प्राश्चित्त रूपच आहेत. हे साधारण प्राश्चित्त संचितातील सर्व अज्ञान पातकांचा नाश करते. काय करते? बरोबर आहे. हे साधारण प्राश्चित्त, ईश्वर नाम उच्चारण, गंगा स्नान इत्यादी साधारण प्राश्चित्त संचितातील सर्व अज्ञात पातकांचा नाश करते. असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे असा ज्ञात पातकांचाच नाश करते. असाधारण जे प्रायश्चित्त आहे ते मात्र काय करते? अमुक एक पात आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकांचाच नाश करते. मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले. पूर्वी संचित कर्म आणि प्रारब्ध कर्माचे वर्णन केले. तिसरे कर्म कोण? क्रियमाण कर्म सांगायचे राहिले. क्रियमाण म्हणजे हल्ली प्राप्त झालेल्या शरीरात केलेले जाणारे कर्म. अधोरेखा करा, लाल करा, लक्षण लक्षात ठेवा. क्रियमाण कर्म म्हणजे काय?
हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. क्रियमाण म्हणणे काय? हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म ते कसे करावे एवढे सांगावयाचे आहे. मुमुक्षूने नित्य व नैमित्तिक कर्म करावे. मुमुक्षूने काय करावं? करायचं. बरं, म्हणजे पाप होणार नाही. नित्य व नैमित्तिक कर्म करावे. त्यापासून पुण्य उत्पन्न होईल की नाही होईल? नाही होणार. त्यातून पुण्य उत्पन्न होत नाही. मग काय होतं? फक्त होणारं पाप होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. क्या याचा अर्थ काय हो गया? नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. निषिद्ध कर्म केले नाही. बरोबर आहे ना? पाप किंवा पुण्य यापैकी काही उत्पन्न. काम्य व निषिद्ध कर्म करू नयेत. काय करू नये? काम्य कर्म फळ देणारं राहतं, इच्छा केली आहे म्हणून. काम्य व निषिद्ध कर्म पाप देणार आहे, ते करू नये. काम्य कर्म निषिद्ध कर्म करू नये. अधोरेखा करा. काम्य कर्म केलं नाही तर पुण्यच उत्पन्न होत नाही, आणि निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पापच उत्पन्न होत नाही. कदाचित प्रमादावरून किंवा नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित करावे. काय? चुकून न समजता निषिद्ध कर्म घडलं तर त्याचा नाश कसा होईल? असाधारण प्रायश्चित रूपाने करावे. आणि संचितातील अज्ञान पातकाच्या नाशाकरता का? संचित कर्मामधील अज्ञात पातकाच्या नाशाकरता ईश्वर नावाचं उच्चारण करावं. साधारण प्रायश्चित्त करावं. संचितातील काम्य कर्माचा फळेच्या भावाने नाश झालाच आहे. जे संचित कर्म आहे त्याच्यामध्ये काम्य कर्म जे आहेत त्या काम्य कर्माचा नाश काय? फळाची इच्छा धरली नाहीत की मग त्याचा नाश झालाच आहे. अशा रीतीने पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता. पापही उत्पन्न होऊ नये आणि पुण्यही उत्पन्न होऊ नये. पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्षु काय होईल? मुक्त होईल. बरोबर आहे. किंवा असेही मानावे की मुमुक्षुने फक्त नित्य नैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त कर्म करू नये. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारलाय. ज्ञान तुमचं झालं. भगवद्गीतेमध्ये हा श्लोक तुम्ही पाठ केलाय की नाही केलाय मला माहित नाही. येथे धांसी संविदोग्नि भस्मसात् कुरुतेर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. जशा तऱ्हेने अत्यंत पेटलेला अग्नी सगळ्या लाकडाला भस्मसात करून टाकलं, धडाधड जाळून टाकतो, तशा तऱ्हेने संचित कर्म जे अनंत कोटी जन्मामध्ये पाप पुण्य रूप जे संचित कर्म थप्पी लागल्यासारखं तुमच्या अंतःकरणामध्ये आहे त्याचा नाश तुम्ही एक एक कर्म भोगून होणं शक्य नाही. मग काय करायचं? त्याचं मुळावरच घाव घालायचं. बोरीचं झाड तुम्ही वरून कितीही छाटलं नवीन येतं. शेवरीचं झाड कितीही तुम्ही काटलं फांद्या फुटतात, नवीन येतात. मग काय करावं लागतं? त्याला मुळापासून उखडावं लागतं. जेसीबीने त्यांना मुळात आत घालून त्याला काय करावं लागतं?
तशा तऱ्हेने संचित कर्माची एक एक कर्म तुम्ही प्राचित आणि इतरांनी कमी केलेत, सगळ्यांचा नाश होणार नाही. सगळ्यांचा नाश व्हायचा असेल तर काय करावं लागेल? ज्ञान प्राप्ती. काय? एकदा का तुम्ही ज्ञान प्राप्त केलं की ही सगळी संचित कर्म धडाधड 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 जळून जातात, खाली होतात, त्याचे फक्त राख होतं. संचित कर्म राहत नाही, जळून जातात. म्हणजे काय? जळून जातात म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला जन्म वगैरे मिळणार नाही, योनी वगैरे मिळणार नाही. ते संचित कर्म भोगण्यासाठी प्रारब्ध रूपाने दुसरे देह तुम्हाला घ्यावे लागणार नाही. म्हणजे भवसागर तुमच्यासाठी संपून जातो. बरोबर आहे. हे केवळ कधी? ज्ञानाने उत्पन्न केलं. मुमुक्षुने फक्त नित्य नैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित कर्म करायची त्याला गरज नाही. का? नित्य नैमित्तिक कर्म करावेच मुमुक्षुने, प्रायश्चित कर्म त्याला करायची जरूर नाही. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारलाय, त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्य नैमित्तिक कर्म करण्याच्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असं आम्ही म्हणतो, पूर्वपक्ष म्हणतोय. त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्यांना मुमुक्षूच्या संचित कर्माचा देखील नाश होतो असं आम्ही म्हणतो. ही दुसरी गोष्ट सांगितलं. तिसरं, किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य, संचित कर्मामधले जे काम्य कर्म आहेत आणि जे निषिद्ध कर्म आहेत, आणखी एक जन्म मुमुक्षूस देतात, हे एक मत आहे. आणि ते भोगून संपतात. आणि 4, योग मतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून असे अनंत शरीर प्राप्त होऊन फलभोग होतो. तसा मुमुक्षुस उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. तशा तऱ्हेने मुमुक्षुला उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. या अथवा 5वं सांगितलंय लिहा त्या ठिकाणी. 5वां, नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठान करते वेळी जे क्लेश होतात ते या वर्तमान काळामध्ये नित्यकर्म तुम्ही करतात, नैमित्तिक कर्म करतात, तिथे एकाग्र व्हावं लागतं, बसून राहावं लागतं, दुसरं काही करता येत नाहीत, इत्यादी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगा करता प्राप्त होत नाही. आता जे संचित काम्य आहे ते आणखी एक जन्म किंवा एकाच काली अनंत शरीर प्राप्त करून देते. म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षुस दुःखाचा लेशही होत नाही. मग काय होतं? केवळ सुखोपभोग होतो. कारण जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मानेच प्रस्तुत ते शरीर प्राप्त झाले. काय हे पर्याय सांगतायत. या सगळ्या पर्यायाला काही अर्थ नाही. ज्ञानाने सगळ्या संचित कर्माचा नाश होतो एवढं आपण लक्षात ठेवा. फक्त बाकीचे पर्याय नाही लक्षात ठेवले तरी हरकत नाही. संचितातील निषिद्ध कर्म पूर्वजन्मातच नित्यनेमी कर्म अनुष्ठानाच्या क्लेशाने भोगून संपविले आहे. अशा रीतीने प्रायश्चित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित कर्म अनुष्ठानानेच मोक्ष होतो.
हे कोणाचं मत आहे सगळं? ज्ञान न करता कर्माचं अनुष्ठान करूनच तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. हे काय कर्मवादीचा सिद्धांत आहे. कसं त्याचा थोडक्यात काय सांगायचं? कर्म किती आहे? 4 प्रकारचे. बोला, कोणचे? काम्य आणि प्रायश्चित्त. नित्य कर्म करावे लागतील की नाही लागतील? लागतील. नैमित्तिक कर्म करावी लागतील की नाही? मुमुक्षुने ती करावीत. बरोबर. आता काम्य कर्म करायचं का नाही करायचं? नाही करायचं. मग पुण्य आणि पाप निर्माणच होणार नाही. आता प्रायश्चित्त कर्म करायचं का नाही करायचं? करायचं. बरोबर आहे. म्हणजे असलेली कर्म नष्ट होतील. आणि जो हा जन्म मिळालाय ते कर्म कशी संपतील? भोगूनच. काय प्रारब्ध कर्म राहिलेलं आहे, हे प्रारब्ध कर्म कशाने संपेल? ते बघायचं. तिथे तक्रार करायची नाही, मला हे का भोगावं लागतंय असं म्हणायचं नाही. का? तुझं प्रारब्ध आहे ना, ते तुझंच कर्म आहे, तुझंच प्रारब्ध आहे, ते तुलाच भोगावं लागेल. दुसरं कोणी ते भोगू शकत नाहीये. दुसरं कोणी तुला मदत करू शकत नाही. ते कुठल्या उपायाने नष्ट होत नाही. भोगून ना भुक्तम क्षीयते कर्म. न भोगा विना कुठलंही कर्म संपत नाही. ते कर्म तुम्हाला भोगावंच लागेल. ना भुक्तम क्षीयते कर्म. बरोबर आहे. असा कर्मवादीचा सिद्धांत आहे. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो, या मतास एक भविवाद म्हणतात. काय म्हणतात? आणखी एक जन्म घ्यायचा आणि सगळं कर्माचा काय करायचा? सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो, या मतास एक भविवाद म्हणतात. काय म्हणतात? एक जन्म आणखी एक घ्यायचा आणि भोगून संपवायचा आणि मोक्ष मिळतो. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो. हे कोणाचं मत चाललेलं आहे? पूर्व पक्षाचे मत चाललेलं आहे. सिद्धांताचं असं मत नाही कर्माने मोक्ष होतो असं मत नाही. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो म्हणून बंधाच्या निवृत्ती करता ज्ञानाचे प्रयोजन नाही, म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. अधोरेखा करा. हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. काय? कर्माने जर मोक्ष होत असेल म्हणून बंधाच्या निवृत्ती करता ज्ञानाचा काही उपयोगच नाही ना. मग ग्रंथ कशाला उत्पन्न ना, आरंभ कशाला करतायत ग्रंथ? काही उपयोग नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. बरोबर आहे. हेच ग्रंथाचा आरंभ कसा निष्फळ आहे हेच सिद्ध करण्याचा पूर्व पक्ष कित्येक पानापासून प्रयत्न करतोय. बरोबर आहे. म्हणून बंधाच्या निवृत्ती करता ज्ञानाचे प्रयोजन नाही, म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. बरे, ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले. काय? ज्ञानापासून मोक्ष होतो असं मानलं, इसको याला म्हणतात तुष्ट तू दुर्जन न्याय. काय? तुष्ट तू दुर्जन असा तऱ्हेचा न्याय, नियम. बरोबर आहे. म्हणजे काय? जो दुर्जन आहे, दुराग्रही आहे, त्याचं मत स्वीकारायचं आणि त्याच्यामध्ये काय आहे, दोष आहेत हे दाखवून द्यायचं. दुष्ट तू दुर्जन न्याय काय? वादी माणसाचं मत स्वीकारूनही बघ तुझ्या मताने देखील दोष आलेला आहे, याला काय म्हणतात? दुष्ट तू दुर्जन न्याय म्हणतात. आता ज्ञानापासून मोक्ष होतो असे मानले तरी त्याचे मुख्य फळ आहे असे म्हणतात.
ज्ञानाचे मुख्य फळ मोक्ष आहे असे म्हणता येत नाही. बरोबर आहे. म्हणून रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फळ आहे. तसे ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ते ज्ञानाचेच फळ मोक्ष आहे असे म्हणता आले पाहिजे. काय रूपाचे ज्ञान हे कोणाचं फळ आहे? नेत्रेंद्रियाचं फळ आहे ना. तसे जर ज्ञाना वाचून आता चक्षुशिवाय दुसऱ्या कुठल्या इंद्रियाने रूपाचं ज्ञान होईल का? नाही होईल. नाही ना. मग रूपाने चक्षुनेच रूपाचं ज्ञान होतं ना. म्हणून चक्षुचं फळ काय? रूप ज्ञान असं आपण म्हणतो. तशा तऱ्हेने ज्ञानाचे फळ मोक्ष आहे असं आपण तेव्हाच म्हटलं असतं जेव्हा ज्ञानाशिवाय दुसऱ्या कुठल्या उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचे फळ काय आहे? मोक्ष असं आम्ही म्हटलं असतं. ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फळ आहे असे म्हणता येत नाही. जसे नीलपितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून दुसऱ्या कशाने होत नाही म्हणून रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फळ आहे. असे जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचेच फळ मोक्ष म्हणता आले असते. बरोबर. ज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्या उपायाने मोक्ष झाला नसता तरच ज्ञानाचे फळ मोक्ष आहे असे म्हणता आले असते. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्माने मोक्ष होतो की नाही? कोण म्हणतोय? पूर्व पक्ष म्हणतोय. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष होतो. कर्माने मोक्ष कसा होतो? नित्यनिमित्त कर्म करायची. कर्म केली की नाही? काम्य कर्म करायचं नाही, प्रायश्चित्त कर्म करायचं. बरोबर. निषिद्ध कर्म करायचं नाही. मग कर्मापासून मोक्ष झाला का? इथे ज्ञान लागलं का तुम्हाला? नाही. प्रारब्ध कर्म भोगून संपवायचं. मग ज्ञान न मिळवता कर्मापासूनच मोक्ष मिळाला का? नाही मिळाला? मिळालाय. मग ज्ञानाचे फळ मोक्ष आहे असं कसं म्हणता येईल? कर्मापासूनही मोक्ष मिळतो की नाही? कोण सांगतोय? पूर्व पक्ष सांगतोय. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष होतो म्हणून ज्ञानाचे मुख्य फळ मोक्ष नाही. मग ग्रंथाचा आरंभ कशाला करतात? ज्ञानासाठी. पण ज्ञानाचं मुख्य फळ मोक्ष नाही. मग ग्रंथ कशाला आरंभ करता? उगाच कशाला आम्हाला त्रास पडतात? वर्षभर ते शिकवत राहायचं, किचकट करत राहायचं कशाला? कर्म करा. काय कसं करायचं? नित्यनिमित्त कर्म करायचं. बराबर. प्रायश्चित कर्म करायचं, काम्य कर्म करायचं नाही, निषिद्ध कर्म करायचं नाही, प्रारब्ध कर्म भोगून संपवायचंय. कर्माने मोक्ष मिळाला की नाही? आयता मोक्ष मिळाला की नाही? मग आपण ज्ञानासाठी आयास कशाला करायचं? किती आयास करतायत तुम्हाला सांगा? करतायत ना. सकाळी उठावं लागतं, संध्याकाळला भजनात जावं लागतं, 3 वेळेला वेळेवर जेवायला यावं लागतं आहे ना. थोडीशी सेवा करावी लागते. दुसऱ्या पोरांना अन्न मिळण्यासाठी गाडी घेऊन जावी लागते. हे सगळं होतं का नाही होतं? होतं ना. ठीक आहे. इथपर्यंत झालं तुमचं. या कथा ग्रंथारंभ निष्फळ. इथे खूण करा कोणीतरी. हां.